जर पत्रामध्ये लिहिले की अशी दुर्घटना घडू शकते, याचा अर्थ CS ला ते माहीत होतं की घटना घडणार आहे. अंदाज होता. जर अंदाज होता तर ती जोखीम का पत्करली आणि ती बाळं तिथे का ठेवली तुम्ही? अरे तुम्ही विरोधी पक्षातल्या नगरसेवकाला निधी देत नाही, विरोधी पक्षातल्या आमदारांना देत नाही, इथपर्यंत ठीक आहे. रुग्णालयाचा कुठे पक्ष आहे राव? तुम्ही रुग्णालयाला पैसे देणार नाही. अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी जे जळीत कांड झालं होतं त्याबद्दल आज सुषमाताई अंधारे जे आहेत ते आज अमरावतीमध्ये आलेल्या होत्या आणि नेमकं आपण आपल्याशी संवाद साधण्यासाठी सध्या ताई आहेत. ताई आज अमरावतीमध्ये आलेल्या होत्या. प्रचंड मोठा राडा जो आहे तो त्या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाला. काय नेमकी मागणी आहे आणि काय बोलणं झालं? अमरावतीमधल्या डफरीन हॉस्पिटलमध्ये झालेल्या जळीत कांडात 3 बालकं गेली होती. ही बालकं अतिशय नॉन पेईंग कपॅसिटीतले जे कुटुंब आहेत, आर्थिक विपन्नावस्थेतली अशा गरिबांची लेकरं गेली. त्यामुळे त्यांना वालीच नाही आहे, त्यांचा व्हॉईस नाही आहे. यावर आपण आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून आम्ही CS पवारशी बोलायला गेलो होतो की नेमका काय प्रॉब्लेम होता. त्यावर CS पवारने एक नाही असंख्य अशी जंत्री वाचली आणि त्याने असं सांगितलं की आम्हाला हे झालेलंच नाही आहे. म्हणजे वारंवार पत्रव्यवहार केला आहे की सोलार बंद आहे, झालं नाही. ऑपरेशन थिएटरमधला AC बंद, हे किती वाईट आहे. त्याच्यानंतर CCTV कॅमेरेच नाहीत चालू, छत गळतोय, जे पाण्याचा टँक आहे त्याच्यात आळ्या पडलेल्या आहेत, त्याला साफ करून घ्यायचं आहे. इलेक्ट्रिक सेफ्टीचं ऑडिट झालेलं नाही आहे, ट्रान्सफॉर्मर DP दुरुस्त झालेला नाही आहे, व्हेंटिलेटर्सचं ऑडिट झालेलं नाही आहे, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी ऑडिट झालेलं नाही आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या प्रलंबित आहेत. का प्रलंबित आहेत यावर CS पवारने सांगितलं की आम्हाला निधी नाही. पण निधी कसा काय नाही? निधी तर तुम्हाला दिला पाहिजे. त्यावर त्याने सांगितलं की आम्ही वारंवार DPDCमध्ये निधीसाठी मागणी करतो पण आम्हाला निधी मिळत नाही. तर DPDC कोणाच्या अंडर आहे? तो बावनकुळे पालकमंत्री. मग पालकमंत्री आपल्या कमरेला चाव्या लावून का फिरतायत? का देत नाही आहेत ते निधी? हनुमानगडीसाठी 121 कोटी रुपये निधी देत आहे ना. हनुमानगडीला देण्यासाठी 121 कोटी आणि डोंट से की तिकडे काय अजिबात नाही. हा सगळा चुकीचा रिपोर्ट की तिकडे याव होतं आणि त्याव होतं. एखादा पोलीस येणार आणि इथे दिवसाला 1 लाख भक्त येत होते असा काहीतरी चुकीचा रिपोर्ट लिहिणार गोपनीय आणि त्याच्या आधारावर फार मोठं काहीतरी आहे असं म्हणत 121 कोटी रुपये दिले जाणार किंवा त्याच्यासाठी 50-60 किलोमीटर आत समृद्धीचाच महामार्ग वळवला जाणार. म्हणजे धनदांडग्यांच्या जमिनींना किंमत यावी म्हणून सरकारी खजिन्यातले 121 कोटी रुपये द्यायला आहेत. पण त्याच वेळेला अत्यावश्यक सेवेमध्ये सामील असणारी आरोग्यसेवा, त्या आरोग्यसेवेला 9 कोटी रुपये दिले नाही. म्हणजे याला फक्त CS पवारच एकटा जबाबदार आहे का? नाही. तर PWDचा इंजिनियर ज्याच्याकडे वारंवार मागणी केली तोही जबाबदार आहे. ज्या कलेक्टरांना वारंवार सांगितलं त्या कलेक्टरांनी कॉग्निझन्स घेतला नाही ते जबाबदार आहे. अगदी त्याच वेळेला ज्या पालकमंत्र्याने पालकत्व स्वीकारलं असताना जाणीवपूर्वक रुग्णालयाला सापत्नपणाची वागणूक दिली तो सुद्धा जबाबदार आहे. विशेष म्हणजे ज्याला अध्यक्ष केला आहे कमिटीचा आरोग्य संचालक काटकर, काटकरकडे पण त्याने पत्रव्यवहार केला होता आणि काटकरने लक्षच दिलं नाही. आणि काटकर काय मोठे नाकाने वांगे सोलत आले तिकडे की मी चौकशी करतोय म्हणून. ते ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आत्ता आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आणल्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की होय आम्ही ती FIR करू, कारण जर पत्रामध्ये लिहिले की अशी दुर्घटना घडू शकते याचा अर्थ CS ला ते माहीत होतं की घटना घडणार आहे. अंदाज होता. जर अंदाज होता तर ती जोखीम का पत्करली आणि ती बाळं तिथे का ठेवली तुम्ही? म्हणजे त्या कल्पेबल होमिसाईडमध्ये तुम्ही पण सामील आहात. एक दुसरं असं की जर तुम्ही म्हणताय की अशी घटना घडू शकते आणि घडली तर तुम्ही जबाबदार PWD, तर मग तात्काळ FIR का केला नाही CS पवारने? दुसरी गोष्ट. आणि तिसरं असं की ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये जे वारंवार निधीची गोष्ट येते. अरे तुम्ही विरोधी पक्षातल्या नगरसेवकाला निधी देत नाही, विरोधी पक्षातल्या आमदारांना देत नाही, इथपर्यंत ठीक आहे. रुग्णालयाचा कुठे पक्ष आहे राव? तुम्ही रुग्णालयाला पैसे देणार नाही. इतकं गलिच्छ राजकारण तर कधी बघितलं नाही. तर एकूणच या होत्या सुषमाताई अंधारे यांनी विविध विषयांवर आपल्याला संवाद साधलेला आहे. कॅमेरा पर्सन संकेत ठाकूर सह मी अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती.